नागपुर के नंदनवन पुलिस स्टेशन क्षेत्र में आज सुबह नंदनवन कॉलोनी स्थित एक घर से युवक बालाजी कल्याणी और उसके रिश्तेदार युवती के घायल होने की सूचना मिली। पुलिस मौके पर पहुंचने से पहले पड़ोसियों ने दोनों को अस्पताल पहुंचाया। डॉक्टर्स ने बालाजी को मृत घोषित कर दिया, जबकि युवती का इलाज मेडिकल अस्पताल में जारी है। घटना का कारण अभी स्पष्ट नहीं हुआ है और पुलिस मामले की गहन जांच में जुटी हुई है। पोलीस ठाणा हद्दीमध्ये सर एक हत्येचा प्रकार समोर आलेला होता, त्यामध्ये नंदनवन पोलीस पथकाने तपास सुरू केलेला आहे। काय नेमकं माहिती आहे, काय समोर आलेले आतापर्यंत? जखमीचे नाव काय, मृतकाचे नाव काय, काय म्हणजे कोण कशाचे काय मिळून आले सांगा। नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आज दिनांक 4 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 3 ते 3:30च्या दरम्यान नंदनवन कॉलनी या ठिकाणी एका घरामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी जखमी अवस्थेत असल्याबाबत आम्हाला कॉल प्राप्त झालेला होता। आम्ही त्या ठिकाणी जाईपर्यंत सदर जखमी मुलाला आणि मुलीला शेजाऱ्यांनी हॉस्पिटलाइज केलेले होते। मेडिकलमध्ये जाऊन आम्ही त्यांच्याकडे विचारपूस केली असता मुलगा जो आहे तो हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी ब्रॉड डेड घोषित केलेला आहे आणि जखमी मुलगी आहे तिच्यावर मेडिकल येथे उपचार सुरू आहेत। यातील मयत आहे त्याचं नाव आहे बालाजी कल्याणी, वय 28 वर्षे। हा मूळचा नांदेड जिल्ह्यातील युवक आहे आणि तो या ठिकाणी पोलीस भरतीची प्रॅक्टिस करत होता आणि जखमी जी मुलगी आहे ती त्यांची नातेवाईक आहे। काय यामध्ये थोडे तपास करून आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे। त्यात तपास सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी न्यूज, नागपूर।